महत्वाच्या बातमीनं सतीश उर्फ खोक्या भोसलेची वैद्यकीय चाचणी आता पूर्ण झालेली आहे। सकाळी 6:30 वाजता खोक्याला प्रयागराजहून महाराष्ट्रात आणलं गेलं। दरम्यान छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून पोलिसांनी सतीश उर्फ खोक्याला थेट शिरूर कासार पोलीस ठाण्यात नेलं आणि त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी आता करण्यात आली। ती चाचणी आता पूर्ण झाली आहे। ही 3 महत्वाची दृश्य आपण सध्या पाहतोय। तर सकाळी 6:30 वाजता संभाजीनगर विमानतळावरून त्याला प्रयागराजहून आणलं गेलं। पोलिसांनी त्याला प्रयागराजहून त्या ठिकाणी आणलं। दरम्यान त्यानंतर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय विमानतळावरून शिरूर कासार पोलीस ठाण्यात या खोक्याला नेण्यात आलं आणि त्यानंतर आता खोक्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी त्याला उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं। ही वैद्यकीय चाचणी आता पूर्ण झाली आहे। त्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। दरम्यान न्यायालयामध्ये आज पोलीस त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहे। त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सध्याच्या या 3 घडामोडी आपण खोक्या भोसले संदर्भातल्या पाहतोय। सध्या खोक्या भोसलेची वैद्यकीय चाचणी आता पूर्ण झालेली आहे। कारच त्याच्या अनधिकृत घरावर सुद्धा बुलडोजर फिरवण्यात आला।